नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर नंबर 9 राज्य क्रांतीचं युग यामधलं जे दुसरं प्रकरण आहे औद्योगिक क्रांती, या औद्योगिक क्रांतीचा आपण अभ्यास करतो. तर यामध्ये आपण औद्योगिक क्रांतीचे परिणाम हे आपण बघत होतो. त्यामध्ये आर्थिक परिणाम आणि सामाजिक परिणाम बघितले. त्याच्यानंतर राजकीय परिणाम काय आहेत किंवा इतर परिणाम काय आहेत याचा थोडक्यात असा जो आढावा आहे, हा आढावा आपण घ्यायचा आहे. जर आपण बघितलं 15वं शतक आणि या 15व्या शतकापासून युरोपियन राष्ट्रांनी वसाहतवादाचा पुरस्कार केला. सुरुवातीच्या काळामध्ये ह्या युरोपियनांनी व्यापारी कंपन्यांची निर्मिती केली. व्यापार करता करता युरोपियन राष्ट्रांनी वसाहतीवर आपलं राज्य जे आहे, हे वसाहतीवर आपलं राज्य स्थापन केलेलं आपल्याला दिसतं. प्रभुत्व निर्माण केलं. आणि आपण औद्योगिक क्रांती बघितली. औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनामध्ये आमूलाग्र असा बदल झाला. औद्योगिक क्रांतीचा प्राण समजला जाणारा कोळसा आणि लोखंड आणि त्याचबरोबर इतर जो कच्चा माल आहे, हा कच्चा माल ही कारखान्यांची मुख्य गरज निर्माण झालेली आपल्याला दिसते. तर पक्का माल आणि या पक्क्या मालासाठी तो माल खपला पाहिजे आणि या खपासाठी हक्काची बाजारपेठ आणि या हक्काच्या बाजारपेठांची आवश्यकता भासू लागली. आवश्यकता बाजारपेठेंची वाढू लागली. आणि मग मित्रांनो, यामधून साम्राज्यवादानं उग्र स्वरूप जे हे उग्र स्वरूप धारण केलेलं आपल्याला दिसतं. आशिया आफ्रिका खंडामधल्या अनेक वसाहती आणि ह्या अनेक वसाहती मिळवण्यासाठी युरोपियन राष्ट्र जी होती, या युरोपियन राष्ट्रांमध्ये झालं काय, तर युरोपियन राष्ट्रांच्यामध्ये जीवघेणी स्पर्धा जी ही स्पर्धा सुरू झाली. साम्राज्यवादाचा उदय हा औद्योगिक क्रांती जी आहे, ह्या औद्योगिक क्रांतीचा एक भीषण असा जो परिणाम आहे, हा परिणाम असलेला आपल्याला दिसतो. साम्राज्यवादाचा उदय झाला. ह्या आशिया आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्र जी होती, या राष्ट्रांनी वसाहती मिळवण्यासाठी ज्या जीव घेण्याच्या ज्या स्पर्धा आहेत, ह्या स्पर्धा त्यांनी सुरू केलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि मग ह्या औद्योगिक क्रांतीचा आणखीन एक परिणाम आहे, जग एकमेकाशी जोडलं गेलं. अनेक नवनवीन शोध लागले. अनेक नवनवीन शोधामुळे औद्योगिक क्रांती झाली. या विकासातून पुन्हा संशोधनाला चालना मिळाली. कारखानदारांनी नवसंशोधनासाठी प्रचंड पैसा देऊ केला. कोळसा, बाष्प, वीज, पेट्रोलियम ही शक्ती साधनं आणि या शक्ती साधनांच्या शोधनामुळं उद्योग व्यवसाय जे होते हे गतिमान झाले. या शक्ती साधनांवर चालणारी यंत्र असतील, मोटारी असेल, विजेची उपकरणं असतील, जहाज असेल, विमान असेल, यांची मोठ्या प्रमाणामध्ये जी निर्मिती आहे, ही निर्मिती झालेली आपल्याला दिसते. आणि त्याचबरोबर रस्ते, रेल्वे, सागरी मार्ग, सुएझ आणि पनामा कालवा ह्या वाहतुकीच्या साधनांमुळं, त्याचबरोबर पोस्ट असेल, तारायंत्र असतील, वृत्तपत्र असतील, रेडिओ असतील, टेलिव्हिजन असेल, रडार, उपग्रह, ही जी दळणवळणाची साधनं जी आहेत, या दळणवळणाच्या साधनांच्या मध्ये प्रगती झाली. आणि या प्रगतीमुळं मित्रांनो झालं काय, मानवी जीवन जे होतं हे सुखकारक झालं. उत्क्रांती झाली मानवी जीवनामध्ये. प्रगत मानवी जीवन झालेलं आपल्याला दिसून येतं. मग वैज्ञानिक शोध लागले, वाहतूक आणि दळणवळणाची प्रगती. आणि ह्यामुळं झालं काय, व्यापार करणं, दळणवळण करणं सोयीचं झालं. आणि व्यापार आणि दळणवळण करणं सोयीचं झालं आणि आपोआपच
संपूर्ण जग जे आहे, हे संपूर्ण जग एकमेकांशी जोडलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. संपूर्ण जग या औद्योगिक क्रांतीनं एकमेकांशी जोडलं गेलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर पुढचा परिणाम आहे भांडवलशाहीवर सरकारचं नियंत्रण. आता बघा, उद्योग व्यवसाय सुरू झाले. उद्योग व्यवसायाच्या हितासाठी व्यक्तीला अमर्याद स्वातंत्र्य असलं पाहिजे. या स्वातंत्र्यामुळं व्यक्तीच्या पर्यायानं देशाच्या संपत्तीमध्ये वाढ झाली. तथापि मुक्त स्वातंत्र्य आणि मुक्त स्वातंत्र्यामुळं समाजामध्ये विषमता वाढीला लागली. आणि ज्यावेळी विषमता वाढीला लागते त्यावेळी मित्रांनो आपोआपच संघर्ष निर्माण होतो. परिणामतः जे समाज स्वास्थ्य असतं हे समाज स्वास्थ्य नाहीसं होतं. आणि समाज स्वास्थ्य नाहीसं झालं आणि हे नाहीसं झाल्यामुळं कामगार आणि कष्टकरी यांचं शोषण व्हायला जी सुरुवात आहे ही सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. सामाजिक विषमता वाढीला लागली आणि त्यामुळं समाजाच्या हितासाठी उद्योग व्यवसाय आणि या उद्योग व्यवसायावर निर्बंध घातले गेले पाहिजेत असा विचार पुढं आला. भांडवलशाही अर्थव्यवस्था आकाराला आली आणि कामगारांनी आपला न्याय हक्क, या आपल्या न्याय हक्कासाठीची जी चळवळ आहे ही चळवळ पुढे चालू ठेवली. या सगळ्यांची दखल जी आहे ही दखल घेऊन इंग्लंडप्रमाणेच इतर युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाहीवर नियंत्रण घातलं आणि कामगार हिताचे कायदे जे हे कामगार हिताचे कायदे निर्माण केलेले आपल्याला दिसतात. आणि मग आपोआपच लोकशाही व्यवस्थेला बळकटी आली. हा एक परिणाम आहे औद्योगिक क्रांतीचा. लोकशाही जी आहे ह्या लोकशाही व्यवस्थेला बळकटी आलेली आपल्याला दिसते. कारण आपण बघितलं औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीमुळं शहरांची लोकसंख्या वाढली. शहरांची लोकसंख्या का वाढली? खेड्यातून लोक शहरांकडे निघाली. यंत्रसामुग्री आली आणि यंत्रसामुग्रीमुळं प्रामुख्यानं शेतामध्ये यंत्राच्या सहाय्यानं शेती होऊ लागली. आणि मग शेतकरी, कामगार, कष्टकरी सगळा वर्ग खेड्यातून शहरांकडे गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग झालं काय, सुशिक्षित नागरी लोकसंख्येमध्ये वाढ झाली. मग सरकारचे हक्क, सरकारची कर्तव्य याची जाणीव असणारा किंवा आधुनिक संकल्पना म्हणतो आपण, या आधुनिक संकल्पनाची ओळख असणारा समाज निर्माण होऊ लागला. त्यामुळे इंग्लंड, फ्रान्स यासारखे देश आणि यासारख्या देशांमध्ये सरकारला दक्ष राहून जो कारभार आहे हा कारभार मित्रांनो तयार करावा लागला. परिणामीतः ज्यावेळी न्याय हक्काची जाणीव होते त्यावेळी आपोआपच लोकशाहीकडे वाटचाल जी ही लोकशाहीकडे वाटचाल होत असलेली आपल्याला दिसते. आणि लोकशाही व्यवस्थेला जी बळकटी आहे ही बळकटी आलेली आपल्याला दिसते. हा एक महत्त्वाचा परिणाम या औद्योगिक क्रांतीचा असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर जीवनमूल्यांची घसरण झाली. आपण बघितले सुख समृद्धी आली. औद्योगिक क्रांतीमुळे भौतिक सुखसोयी माणसासमोर हात जोडून उभ्या होत्या. आणि ज्यावेळी सुखसोयी यायला लागली त्यावेळी माणसाकडं चंगळवादी वृत्ती आलेली आपल्याला दिसते. चैनी वाढली, विलास वाढला आणि चंगळवादी प्रवृत्तीचा उदय झाला. आणि मग यामुळं धर्म, न्याय, नीती, त्याग, संयम यापासून समाज दूर जाऊ लागला. नीतिमूल्यांचा ऱ्हास झाला. भ्रष्ट संस्कृती पुढे येऊ लागली. भौतिक वाद नको एवढा महत्त्व त्याला प्राप्त झालं, तो वाढीला लागला. आणि मग माणूस प्रगतीपथावर वाटचाल करत असतानाच
त्याच्यासुद्धा जीवनमूल्याची जी घसरण आहे, ही घसरण झालेली आपल्याला दिसून येते. आज युनोच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठीचे प्रयत्न आहेत, हे प्रयत्न सुरू असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे हळूहळू माणसातलं प्रेम जे म्हणतो आपण, नाती संबंध जी आहेत ही दुरावली गेलेली आपल्याला दिसतात. आणि मग न्याय, नीती, त्याग, संयम यापासून हळूहळू हळूहळू तो दूर व्हायला जी सुरुवात आहे, ही सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढचा परिणाम आहे राष्ट्रवादी भावनेची जोपासना. औद्योगिक क्रांती आणि औद्योगिक क्रांतीमुळं राष्ट्रवादाची भावना वाढीला लागली. आंतरराष्ट्रीय क्षेत्र आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपल्या राष्ट्राला श्रेष्ठ स्थान जे, हे स्थान मिळवून देण्यासाठी युरोपियन राष्ट्र जी होती, हे युरोपियन राष्ट्रांनी केलं काय? तर या युरोपियन राष्ट्रांनी आपलं सामर्थ्य जे, हे सामर्थ्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक नागरिकानं राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी दाखवली. हा विचार पुढं आला. प्रत्येकानं आपल्या राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केलं पाहिजे, हा विचार क्रांतीतनंच पुढं आला. आणि मग राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबाबत ज्या योजना आहेत, ह्या योजना आखल्या गेल्या. आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्र आणि या अनेक राष्ट्रांमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर राष्ट्रवाद वाढीला लागला. आणि मग स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या ज्या चळवळी आहेत, ह्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या चळवळी मित्रांनो सुरू झालेल्या आपल्याला दिसून येतात. प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्रीय भावना जी आहे, ह्या राष्ट्रीय भावनेची जोपासना जी आहे, ही जोपासना व्हायला सुरुवात झाली. आणि मग याच्यातला अजून एक परिणाम आहे पर्यावरणावरचा परिणाम. औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीनंतर कारखानदारीचा उदय झाला. कारखान्यामुळं झालं काय? कारखान्यामुळं जलप्रदूषण झालं, हवा प्रदूषण झालं आणि ध्वनी प्रदूषण झालं. कारखान्यामुळं जलप्रदूषण, हवा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण जे आहे, हे ध्वनी प्रदूषण झालेलं आपल्याला दिसून येतं. कारखान्यातून आणि शहरातून सोडलेलं जे सांडपाणी होतं, हे कारखान्यातून आणि शहरातून सोडलेलं सांडपाणी नद्या, नाले आणि समुद्राच्या पाण्यामध्ये मिसळलं. आणि मित्रांनो आपल्याला माहीत आहे, या सगळ्यांच्यामुळं जे पाणी होतं, हे पाणी दूषित झालं. आणि मग लोकांना या दूषित पाण्यामुळं वेगवेगळे आजार होऊ लागले. उदाहरणार्थ गॅस्ट्रो झाला, कावीळ झाले, अर्धांगवायू झाले. अशा अनेक जे रोग आहेत, हे रोग माणसाच्या शरीरामध्ये यायला सुरुवात झाली. माणसं आजारी पडायला लागली. फक्त माणसाच आजारी पडली असं आहे का? नाही. तर जे जलचर प्राणी होते, या जलचर प्राण्यांचं जीवनसुद्धा धोक्यामध्ये आलेलं आपल्याला दिसतं. जलचर प्राण्यांचं जीवनसुद्धा धोक्यामध्ये असलेलं आपल्याला दिसतं. आणि हवेच्या प्रदूषणामुळं अनेकांना श्वसनाचे विकार झाले. काही कारखान्यांमधून विषारी वायूच्या गळती झाल्या. या गळतीमुळं अनेक लोकांना प्राण गमवावा लागलेला आपल्याला दिसतो. कारखान्यामुळं ध्वनी प्रदूषण झालं. या ध्वनी प्रदूषणामुळं अनेकांना बहिरेपणा आलेला आपल्याला दिसतो. औद्योगिकरणामुळं जंगलं आणि कृषी क्षेत्रावर परिणाम झालेले आपल्याला दिसतात. माणसं लोक जंगलं तोडू लागलेले आपल्याला दिसतात औद्योगिकरणामुळं. आणि खनिज संपत्तीचा आणि नैसर्गिक संपत्तीचा प्रचंड असा जो वापर आहे, हा प्रचंड वापर व्हायला सुरुवात झाली. भविष्यामध्ये या सगळ्याची जी टंचाई आहे, ही टंचाई निर्माण होण्याचा जो धोका आहे मित्रांनो, हा टंचाई निर्माण होण्याचा धोका प्रामुख्यानं निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. तर मित्रांनो, आपण हे जे पहिलं प्रकरण आहे,
दुसरं प्रकरण, औद्योगिक क्रांती 18वे शतक, हे पहिलं प्रकरण आपण बघितलं. आपण पहिल्यांदा औद्योगिक क्रांतीची व्याख्या बघितली. यंत्राच्या सहाय्यानं उत्पादनामध्ये घडून आलेला आमूलाग्र बदल म्हणजे औद्योगिक क्रांती, किंवा यंत्राद्वारे प्रचंड उत्पादन आणि नफ्यासाठी विपुल व्यापार हे औद्योगिकीकरणाचं सूत्र झालं. आणि औद्योगिक क्षेत्रातील हे जे परिवर्तन आहे, ह्या परिवर्तनाला औद्योगिक क्रांती असं म्हणतात. त्याच्यानंतर आपण काय बघितलं या प्रकरणामध्ये? औद्योगिक क्रांतीची कारणं बघितली. मग सुरुवातीला आपण प्रबोधनाची चळवळ कशा पद्धतीची झाली. अनेक कलावंत, विचारवंत, सुधारक, साहित्यिक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रबोधन केलं आणि प्रबोधन करून औद्योगिक क्रांती झाली. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे भौगोलिक शोध कशा पद्धतीचे झाले हे आपण बघितले. त्याच्यानंतर ज्या राजकीय राज्यक्रांत्या झाल्या, जागतिक क्रांत्या ज्याला आपण म्हणतो, ह्या कुठल्या कुठल्या झाल्या? अमेरिकन राज्यक्रांती असेल, फ्रेंच राज्यक्रांती असेल, ह्या अनेक क्रांत्या झाल्या. आणि जुलमी सत्तेविरुद्धचे जे लढे आहेत, हे लढे अनेक क्रांतीनं उभारलेले आपल्याला दिसतात. आणि यामधूनच लोककल्याणकारी शासन व्यवस्था अस्तित्वात आलेली आपल्याला दिसते. राजकीय शांतता स्थैर्य बघितलं, नव्या शक्तिसाधनांचा शोध बघितला, अनेक वैज्ञानिक शोध लागले हे आपण बघितलं, उद्योगपती आणि व्यापारी वर्गाचा विकास झाला हे बघितलं, कामगारांची उपलब्धता कशा पद्धतीनं निर्माण होते, कच्च्या मालाच्या ज्या बाजारपेठा आहेत, ह्या बाजारपेठा कशा पद्धतीच्या निर्माण होतात हे आपण बघितलं, वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनातली प्रगती कशा पद्धतीची होते हे बघितलं, व्यापार आणि वसाहतवाद. त्याचबरोबर ही औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्येच का झाली ह्याचाही आपण आढावा घ्यायला, इंग्लंडला लाभलेलं निसर्गाचं वरदान आपण बघितलं, तिथली अनुकूल परिस्थिती जी आहे ही परिस्थिती कशा पद्धतीची होती याचा प्रयत्न केला, बघितला. आणि औद्योगिक क्रांतीसाठी प्रशासनाचं प्रोत्साहन कशा पद्धतीचं होतं हे महत्त्वाचं होतं. अनेक संशोधकांनी लावलेले शोध कसे होते आणि त्यामुळे औद्योगिक क्रांती झाली हे आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण औद्योगिक क्रांतीचं स्वरूप आणि वाटचाल बघितली. मग त्यामध्ये आपण काय काय बघितलं? इंग्लंडमधले कापड उद्योगातली क्रांती बघितली, यंत्राचा शोध लागला, यंत्रांना ऊर्जेची आवश्यकता होती, शक्ती साधनांचा शोध लागला आणि यंत्र रात्रंदिवस धडधडू लागलेले आपण बघितलं. खाण व्यवसाय, कारखाने, दळणवळण गतिमान झालेलं आपण बघितलं. आणि मग क्रांतिकारी शोध, बाष्पशक्ती आणि जी विद्युत शक्ती आहे, या विद्युत शक्तीचा आढावा आपण बघितला. कोळसा आणि लोखंड उद्योगातली आपण प्रगती बघितली, कारण दगडी कोळशाचं महत्त्व आणि या दगडी कोळशाच्या महत्त्वामुळे आपण म्हणतो की औद्योगिक क्रांतीचा प्राण म्हणजे दगडी कोळसा. आणि हे वेगवेगळे त्याच्यावर जे शोध आहेत हे शोध आपण बघितले. त्याच्यानंतर वाहतुकीचे साधनं बघितले आपण, जग एकमेकाशी कसं 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 जोडलं गेलं. वाहतुकीच्या साधनामुळं कच्चा माल कमी खर्चामध्ये कारखान्यापर्यंत आणता येऊ लागला, पक्का माल बाजारपेठापर्यंत पोहोचवणं सोयीचं झालं. आणि वाहतुकीच्या साधनातील प्रगती आणि या प्रगतीमुळं औद्योगिकरण जलद झालं. मग त्यामध्ये रस्ते असतील, रेल्वे असेल, कालवा असतील. थोडक्यात आपण स्टीफनचं रेल्वे इंजिन, रॉबर्ट फुल्टनचं आधुनिक जहाज, फॅरेडेची विद्युत मोटार, विल्यम फोर्ड याचा मोटार उद्योग, राईट बंधू यांचा विमानाचा शोध, यामुळे वाहतूक जी होती ही वाहतूक किती गतिमान झाली याचा जो आढावा आहे मित्रांनो, याचा आढावा घ्या. त्याच्यानंतर दळणवळण क्षेत्र जे होतं, ह्या दळणवळण क्षेत्रामध्ये क्रांती कशी झाली, कृषी क्षेत्रामध्ये क्रांती कशी झाली आणि औद्योगिक क्रांती जी आहे, ह्या औद्योगिक क्रांतीचा राज्य विस्तार जो आहे हा कशा पद्धतीनं झाला. कारण 18व्या शतकामध्ये सुरू झालेली ही इंग्लंडमधली क्रांती 19व्या शतकापर्यंत सगळ्या जगभर पसरली. नवनवीन उद्योगधंदे, व्यापार, दळणवळण, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, अवजारं ह्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाला. सर्व जगाचं आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक राजकीय जीवन बदलून गेलं आणि जगभरातील सर्व राष्ट्रांना औद्योगिकरणाची आवश्यकता वाढली आणि सर्वच राष्ट्रांनी या मार्गाचा अवलंब केला. मग त्यामध्ये फ्रान्स,
त्यामध्ये अमेरिका आहे, त्यामध्ये भारत असलेला आपल्याला दिसून येतो. भारत सरकारनं सुद्धा 1948मध्ये आपलं आर्थिक धोरण जे आहे हे आर्थिक धोरण जाहीर केलेलं आपल्याला दिसतं. उद्योगाची मग 3 गटाकडं विभागणी आपण बघितली. संपूर्ण स्वामित्व आणि नियंत्रण असणारा सरकारकडं असणारा गट एक अ गट, ब गट सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातला गट आणि क गट खाजगी क्षेत्रातले उद्योगधंदे. सर्वांगीण विकासासाठी भारत सरकारनं सुद्धा 1 जानेवारी 1950 रोजी नीती नियोजन आयोगाची स्थापना केलेली आपल्याला दिसते आणि पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून मग जलविद्युत उद्योग, वाहतूक, दळणवळण, सामाजिक सेवा, लघुउद्योग याचा विकास जो हा विकास साधला गेला. आणि मग त्याच्यानंतर आपण बघितला औद्योगिक क्रांतीचा परिणाम. औद्योगिक क्रांतीच्या परिणामामध्ये आपण आर्थिक परिणाम पहिल्यांदा बघितले, कारण औद्योगिक क्रांती पूर्णपणे शांततेनं घडून आलेली होती. तिचे परिणाम दूरवर आणि खोलवर इतके रुजलेले होते की जगाच्या इतिहासामध्ये ज्ञात अशा कुठल्याही घटनेचा झाला नाही इतका परिणाम या क्रांतीचा मानवाच्या समाज जीवनावर झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून अनेक युद्ध आणि राज्यक्रांत्यांच्या पेक्षा ही जी क्रांती आहे ही क्रांती फार वेगळी असलेली आपल्याला दिसून येते. कारण क्रांती ही जी संकल्पना आहे या संकल्पनेतच समाज जीवनातील कोणतीही परिस्थिती किंवा क्षेत्र यातलं लक्षणीय बदल असलेला आपल्याला दिसतं. मग यात कारखानदारीचा उदय झाला, उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झाली, भांडवलशाहीचा उदय झाला, लेसेफेअर तत्त्वज्ञान बघितलं, नवीन आर्थिक व्यवस्था बघितली, इंग्लंडची वैभवसंपन्नता बघितली, गृहउद्योग आणि ग्रामीण जीवनाचा ऱ्हास कशा पद्धतीने झाला याचा आढावा घेतला, कृषी व्यवसायाला दुय्यम स्थान कसं मिळालं याचा मित्रांनो आपण आढावा घेतला. त्याच्यानंतर आपण सामाजिक परिणाम बघितले. सामाजिक परिणामामध्ये सुख आणि समृद्धी, सांस्कृतिक प्रगती, नवसमाजरचना, कामगार कष्टकऱ्यांच्यावरचे अन्याय अत्याचार, बेकारांची समस्या अशा अनेक कारणं जे ही अनेक परिणाम जे हे परिणाम आपण मित्रांनो बघितलेले दिसतात. आणि त्याच्यानंतर मग आत्ता बघितले ते जे राजकीय परिणाम आहेत हे राजकीय परिणाम आपण बघितलेले आपल्याला दिसतात. तर यामध्ये प्रश्न कसे पडतात मित्रांनो, तर औद्योगिक क्रांतीची कारणं सांगा, औद्योगिक क्रांतीची वाटचाल कशी आहे ते सांगा, किंवा स्वरूप विशद करा, किंवा औद्योगिक क्रांतीचे परिणाम आहेत हे परिणाम स्पष्ट करा. असे जे प्रश्न आहेत हे प्रश्न पडतात. आणि त्याचबरोबर टिपा ही अशाच पडतात. इंग्लंडमधले कापड उद्योग, बाष्पशक्ती, विद्युत शक्तीतले शोध, कोळसा लोखंड उद्योगातली क्रांती, वाहतुकीच्या साधनातली क्रांती कशा पद्धतीने झालं, कृषी क्षेत्रात जे बदल आहेत क्रांती आहे ही कशा पद्धतीनं झाली, आणि औद्योगिक क्रांतीचे जे दुष्परिणाम हे दुष्परिणाम कशा पद्धतीचे झाले याचा आढावा घ्या. अशा पद्धतीचे मित्रांनो प्रश्न पडतात. तर हा जो आपला दुसरा टॉपिक आहे हा दुसरा टॉपिक मित्रांनो आपला आज इथं संपलेला आहे. तर धन्यवाद. घरीच राहा आणि सुरक्षित राहा.